देहूतले मालक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. तुकोबरायांनी हे विश्व हरिनामाने ढवळून काढलं. एवढी मोठी व्याप्ती तुकोबरायाची. एक श्रीमंत कुळात जन्माला आलेलं रत्न. आणि पुढचा जर काल पाहिला तर अत्यंत गरिबीतलं जीवन. काय महिमा या लोकांचा. कामाच्या बाबतीत यांची वागणूक, यांचं बोलणं, यांचं चालणं, यांची कर्तव्याची धुरा, ह्या गोष्टी जर बघत राहिलं तर अख्खं जीवन परोपकाराकरता खर्च केले लोक. मी एक प्रसंग वाचिला महिपतीच्या चरित्रामध्ये. त्यांनी 250 ग्रंथ ज्या व्यक्तीने केले त्या व्यक्तीचं नाव महिपती महाराज. एक कवी होऊन गेले, मोठे संत आहेत. अशा संतांनी एक रेखाटलेलं एक चरित्र पाहिलं. तुकोबराय एका बाजाराच्या गावी गेले. त्या गावाचं नाव राहील 9 लाखाचं उमर. त्या गावाचं नाव आहे 9 लाखाचं उमर. त्या उमऱ्याला तुकोबराय बाजाराकरता चालले. एक म्हातारी स्त्री होती. म्हातारी. मग महिमा सांगतो या लोकांचा तुम्हाला. वागणं बघा या लोकांचं. बाजाराला चालल्याच्या नंतर ती म्हातारी काठी टेकीत चालली. गावाच्या बाहेर एक फरलांगभर पोचली असेल. एका झाडाखाली बसली. तुकोबराने विचारलं, माय कुठे निघालीस? बाजाराला चालली. उद्याला मालकाचं पक्ष आहे. पतीचं श्राद्ध आहे. श्राद्धाची सर्व सामग्री तयार केली, पण स्नेह नाही. स्नेह म्हणजे तेल. आणि तेल आणण्यासाठी 9 लाखाच्या उमऱ्याच्या बाजाराला चालले. पण थकते, दम लागतो बाबा. तुकोबरायांनी तिच्या हातातला तेलाचा नळा घेतला. पूर्वीच्या काळात भोपळे तेलाचे नळे प्रसिद्ध होते. माझ्या लहानपणी फवाऱ्याच्या औषधाच्या शिश्या तेलाला वापरीत होते. मला चांगलं कळते. मी ज्या वेळेला शाळेत होतो आनंदराव, त्यावेळेला आपल्याकडे नांदेड 44 कापसाच्या थैल्या होत्या कॉटनच्या. माझ्या लहानपणी शाळेचे दप्तर त्याच थैल्याचे. आता आमच्या पोट्ट्याला दप्तर 750चं 6 महिन्याला फाडून टाकायला. आणि त्याच्या बापाला दप्तर ती सरकीची थैली. आणि काय होईन, ते लय शिकलत कलेक्टर होईन, जिल्हा ताब्यात. त्याचा बाप त्या थैलीत दप्तर घेऊन शिकला तरी महाराष्ट्र फिरायला. विडाला माणसं साधं जीवन जगत होते, पण ऐश्वर्याचं शिखर गाठत होती. ती आपली जुनी लोक होती आनंदराव. ती आपली जुनी लोक होती. आता काय झाले माहितीये का? अनावश्यक गोष्टीचा संग्रह करणाऱ्या नालायक अवलादी जन्माला आल्या. अनावश्यक गोष्टीचा संग्रह करणाऱ्या नालायक अवलादी जन्माला आल्या. वाक्य नीट लक्षात ठेवा. जगातला 5व्या क्रमांकाच्या श्रीमंताचं वाक्य. विश्वातल्या 5व्या क्रमांकाचा श्रीमंत आहे. नाव घरी गेल्यावर बघा. विश्वातला 5व्या क्रमांकाचा श्रीमंत सांगतो, अनावश्यक गोष्टीचा ज्यानं जास्त संग्रह केला, कालांतरानं आवश्यक गोष्टी त्या गोष्टीसाठी विकावं लागतात. ही अर्थशास्त्राचं नित्यस्थिती आहे. विठाला वाटत असेल लोकांना काळ असा फरकत चाललाय, अद्याप नाही. या कालाची रुंदी वाढली, खोली नाही वाढली. कुठल्याही गोष्टीची खोली वाढली पाहिजे, त्याला मर्मज्ञ म्हणत असतात. विठाला ती तेलाची नळा घेऊन म्हातारी तुकोबरायाच्या पुढे उभा आहे. तुकोबरायाने सांगितलं, माय मी जर तुझं तेल आणून दिलं तर बरं होईल दादा. आणा 2 आणे, आदला खडका काय असेल तो पैसा दिला आणि तो नळा तुकोबरायाकडे दिला. तुकोबरायाने तिचं तेल आणून दिलं. श्राद्ध होतं तिच्या नवऱ्याचं. दुसऱ्या दिवशी पित्र होते, पक्ष होत. तुकोबरायाला पाहिल्याबरोबर तिचे डोळे भरून आले. गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंद आहे. एक वारकरी आहे. दोन्ही हात छातीवर ठेवले. नळा अडकिला तेलाचा. दोन्ही हात छातीवर ठेवले. प्रणाम केला.
आणि आकाशाकडे पाहिलं, देवा अरे ज्यांनी माझ्या पतीच्या पक्षाकरता तेल आणण्यासाठी मदत केली, जर कधी यांना अशी अडचण आली तर तू लक्ष ठेव रे देवा, तू लक्ष ठेव, तू लक्ष ठेव. असा आशीर्वाद कर्तव्यातून मिळत असतो, चांगल्या कामातून मिळत असतो. तो आशीर्वाद चांगल्या कामातून मिळत असतो. बोलत असतात, एखाद्या गाडीचे ब्रेक लायनर खराब झाले ना, ती गाडी जिथं थांबायची तिथं थांबत नाही. हा तिचा दोष नसतोय, यानं ती नीटच केली नाही. तशी काही काही नालायकाच्या जिभेचे ब्रेक लायनर उतरलेले असते, म्हणून ते कोणाला काय बोलावं याच्या आकलीत नसतात. पण या लोकायला आपण मग त्या पुण्य घडत असतं, आपण मग त्या पुण्य घडत असतं. लोकायला वाटतं मी माळकरी आहे, मी पंढरपूरला जातो, तू माळकरी आहे, तू पंढरपूरला जातो, पण एक नंबरचा धुरा कोरीतो ना, त्याच्याकरता तू जशाल तसा झेना. असं वाटतं काही लोकांना, वाटतं नाही. आपण चांगला कॉलम आपला किती उंच चाललाय, त्याच्यापेक्षा खराब कामाचा किती वरी चाललाय हे तपासलं पाहिजे. आणि हे तपासण्यासाठी डॉक्टर चौधरी साहेब आपलं मन साक्षीला असते. मन जाणे पापा, पुढचं बी एक कडे असू द्या. आपण किती पाप आणि किती पुण्य करतो आपलं मन जाणत असते. मन 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 आपल्याला कळायला पाहिजे. ह्या लोकांकडनं काही पुण्य घडत असतं. ज्या गावाला रस्ता खराब आहे, बेजार होतात लोक, निधी टाकतात, स्कीम आणतात, ती राबवतात, तो रस्ता गोड करतात. आणि त्या रस्त्याने सात्विक सदाचारी सर्वसामान्य माझा शेतकरी राजा वावरत असताना त्याला आनंद वाटतंय. आपली सोयाबीनची गाडी सुखरूप गेली, आपल्या रस्त्यानं बैल काही थकले नाही, काय नाही. ते आपण मत्या त्यांचा अंतकरण आशीर्वाद तुम्हा लोकांना देत असते. म्हणून तुम्ही ही कामं करत राहायची, ही कामं करत राहायची. तुकोबारायला त्या कामाची पावती आशीर्वाद मिळाला, पण परिणाम सहज गरज नव्हती सांगायची, पण सांगतो. त्या माथारीला श्राद्ध झाल्यावर महिनाभर तेल पुरलं, ती गपचिक बसलीच नाही. तिने अख्ख्या गावात सांगितलं, तुकोबारायने तेल आणलं की लय दिवस पुरत आहे. तुकोबारायला तेलाचंच काम लागलं 9 लाखाच्या उमऱ्याच्या बाजारात दिशी. तर दुधगावकर काका तुकोबारायला तेलाचं काम लागल्यावर तुम्ही एका त्या ग्रंथात फोटो पहा तुकोबारायचा. तुकोबारायच्या हाताला असे नळे अडकिलेले, भोपळे अडकिलेले तेलाचे, आणि गळ्यात एक पिशवी आहे. सगळ्यांनी त्या पिशवीत पैसे टाकायचे आणि येताना तुकोबारायने तेल घेऊन यायचं. तिथं गेल्यावर त्या तेली दादाने विचारलं, ह्या नळ्यात किती टाकू? टाक म्हणले, तुला जसं येईल तसं. आता पैसे तर कमी अधिक दिलेले होते, पैसे तर कमी अधिक, शेर, पाव शेर, अर्धा शेर असे नळे असतील ते. त्यानं तेल टाकावा. आणि तुकोबारायनी नळा ज्याची त्याला दिल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकानं तेलात बदल करावा. यानं जितके पैसे दिले तितकं तेल त्याच्यात निघावं. सांगा, जगात असा काटा आहे का आनंदराव? असं माप आहे का? असं मनानं करू शकतंय? होय, जरी मसालेवाले करू शकतंय नाही. मग ही बदल करण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याचं नाव देव आहे. पण बदल केला संता करता, म्हणून पहिलं कडू
सकदा बदल कोणी, बदल करण्याची ताकद संतात. एक प्रसंग आहे, अशी बरेच काही परोपकाराची कामं आटपली जीवनात. परिस्थिती नाजूक आहे. एका श्रीमंताची कन्या तुकोबरायच्या धर्मपत्नी आहेत, जिजाबाई नाव आहे. सकाळी उठल्या, तुकोबरायचं स्नान वगैरे सगळं आटपलेलं होतं. मालक धनी, वाक्य नीट ऐका मावल्यांना माझ्या. नवऱ्याला जी बाई आदरानं बोलती का, जी बाई नवऱ्याला आदरानं बोलती का, तिचं पंढरपुरातल्या मालकापाशी आणि काशीतल्या मालकापाशी आदराचं स्थान आहे. खूप आदराचं स्थान आहे. पण तिनं नवऱ्याला आदरानं बोलावं. ती नवऱ्याला शिव्या देतील, महाराजायला दूध पाजिती. अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. नवऱ्याचा आदर करायचा, आपल्या पतीचा आदर करायचा. हल्ली काय झालं माहितीये का, लवकर काऊन आवरीनं महादेवाची पूजा मला करायची म्हणून तांब्यानं चिकून एकीला हाणलं. ढोसके फोडे तांब्यानं चिकून एकीची. सती निघावा, पण इतकं नाही निघावा, इतकं नाही निघावा. जेवताना लोणचं असावा, पण थोडंसं असावा. वाटी भर वरण आणि वाटी भर लोणचं खाल्लं, जेवण झालं की नाकाल पाणी सुरू झालं, झाली सर्दी सुरू. मर्यादा असते पाहिजे, मर्यादा. तुम्हाला एक सांगू का, कर्तव्य फार मोठं आहे, चांगलं वागणं फार मोठं आहे. देखावा कमी करायचा, देखावा कमी करायचा. सात्विकता, तात्विकता, सद्भावना. महादेवाला दिवसभर पाणी घाल, पण आधी नवऱ्याला जीव घालून घाल. 1:30 वाजूस तर तिकडच बसली, ते मेलं दाताचं पाणी गिळू गिळूच. काय अर्थ नाही, अर्थ नाही. किती मंजुळा वाहिल्या पांडुरंगाला, किती बेल वाहिला शंकराला, किती धोंडे खाऊ घातले गाईला. करू करू यायला काय होतं माहितीये का, महाराज सांगल ती दिशा. मागच्या आठवड्यात आमच्या पोरायच्या माईनं धोंडे केले 501. धोंडे तळले. गाईला ही पदार्थ निषेध आहेत, तिच्या पोटाचे आजार वाढू शकतात. एका चांगल्या प्रतीच्या गोशाळेवर भात उरलेला खाऊ घातल्याच्या नंतर 27-28 गौमाता मृत्यू पावल्या. याचं ध्यान ठेवलं पाहिजे तुम्ही. गाईचं खाद्य चारा आहे, गाईचं खाद्य पेंड आहे, गाईचं ठराविक खाद्य आहे. असं तुम्ही खाता ते खाद्य गाईचं नाहीये. असं जर असतं तर लोकांनी 20 क्विंटल गहू झाल्यावर 10 क्विंटल माणसाला आणि 10 क्विंटल बैलाला चारले असते ना. असं बैलासार बैल पण असं वागत नाहीत, तसं तुम्ही पण वागू नका. धोंडे केले 501 तळले. किती गाई मारती म्हणलं तू आता. भयान काय बोलायले तुम्ही. मी म्हणलं मी का गांजा पुडवी पिऊन आलो का, मी दारू पिऊन आलो का, मी काय एखादा अजून दुसरी एखादी नशा घेतली, येडपटेस का काय म्हणलं तू. हा अगं, ही पदार्थ गाईचं पोट खराब करू शकते, तिचं जठर खराब करू शकते, तिची पचन संस्था बिघडू शकते. आली तू या नवऱ्याला भागवताची डाळ, ती दळणी तू नापशीची चालला कारभार. असं नको करू. असं आमच्या पोरायच्या माईन केलं नाही. तुम्हाला राग येईन म्हणून तिच्यावर घ्यालो, पण सगळं तुमचं सांगायलो. अधिक मासामध्ये जर तुम्हाला गाईला धोंडा द्यायचा असेल, 31 धोंडे करण्याची पद्धत आहे. तर 31 मुठी सरकी द्यायची, कापसाची सरकी 31 मुठी. गाईला 1 कोटी धोंडे चारल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. 31 मुठी सरकी. नाही भेटली सोललेली सरकी तर नवऱ्याला सांगायचं 2-3 किलो पेंड घेऊन या. 31 मुठी पेंड गाईला चारायची. लाखो धोंडे चारल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. पण आपल्याला लय अवघड आहे. संन्याशाला लुगडं द्यायचं काय कामाचं त्याच्यात.
काही गरज आहे का त्याला? तुम्हाला काय पुण्य लागणार आहे? आणि काय करावं त्या संन्याशान त्या लुगड्याचं? काय अर्थ आहे का? तुम्हाला पुण्य घडल का? आणि आंधळ्याला चष्मा द्याला, ज्याला दिसतच नाही त्याला चष्मा द्याला, काय पुण्य लाभ होईल तुम्हाला? चुकीचं काम आहे ना, आगावपणा आहे ना. ह्या गोष्टी करायच्या कशाला? हा, ज्याला शुगर आहे त्याला बदामाचा शिरा, मरण न ते मरण नाही. हे कोण सांगितलं तुम्हाला असं काम करायचं? यानं पुण्य वाढत नाही, यानं पाप वाढतंय. विठाला विठा. मला चांगलं कळतंय, नगर भोजन जर असलं ना माऊली, तर नगर भोजन असल्यावर गावात लेकर छोटे असले की दूध घरी पोचित होते आणि मारुतीच्या मंदिरापाशी 100-500 कडब्याच्या पेंड्या सोडित होते, गव्हाचे पोते सोडित नव्हते किंवा 2-3 क्विंटलाच्या चपात्या करून तूप लावून सोडित नव्हते. हा, गाईला नैवेद्य देत जा, पण गाईला तुपाचा थेंब लावून एक छोटासा गाईला नैवेद्य घोग्रास म्हणून देत असतात. हो, लय जणांना लग्नातल्या चपात्या म्हशील चारल्यावर 1.5 लाखाच्या म्हशी मेल्या. खूप ठिकाणी झाल्या. गाई फुगल्या, बैल फुगले, काही करायचं नसते. असो, पहाटे सगळं आटपलं, तुकप भरायचं. धनी यायच्यावर निघलं होतं. नवऱ्याला धनी म्हणजा, मालक म्हणजा. धनी जाऊ द्याच्या श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून म्हणा, देव तुमचं चांगलं करील, खूप चांगलं करील. नवऱ्याला मालक म्हणायचं. तुम्हाला एक सांगू का, जवळच्यांचा जी आदर करतात का ती लोकांचा आदर करू शकते. तुम्हाला एक सांगू का, जो मायबापावर प्रेम करू शकतो तो दुसऱ्यावर करू शकतो. जुन्या माणसाचं मत आहे, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो भारतातल्या कोण्यात माणसाचा होऊ शकत नाही. जी नवऱ्याचा आदर करू शकत नाही ती महाराजाला काजू टाकून जरी दूध देत असेल तरी समजायचं तिच्या हातात पाप आहे, ती नाही प्रेम करू शकत नाही. सगळ्यात मोठा आदर मालक. जिजाबाईनं मालक हा शब्द वापरला. मालक मालक मालक. वाक्य माझ्या माईंनो नीट ऐका. मी काय उपेक्षात्मक बुद्धीनं तुमच्या अंगावर बॉम्ब टाकत नाही, आणि जर उपेक्षात्मक बुद्धीनं तुमच्या अंगावर शब्दाचे बॉम्ब टाकत असेल तर माझ्या पदरात काय पापच पडेल ना? काय पुण्य लागणार आहे? कुठं माझा संसार सुखाचा होणार आहे तुमच्या शापानं? मी एक उपेक्षात्मक बुद्धी नाही, उपदेश वृत्तीने पुराण वाचून तुमच्या पुढे मांडणारा एक व्यक्ती आहे. भाकडवाद मी कधी सांगणार नाही तुम्हाला. जिजाबाई तुकोबारायला मालक म्हणायच्या. अवस्था 2 ऐका. बाई 3600 एकर ज्याला जमीन आहे, 3600 एकर ज्याला जमीन आहे, अशा व्यक्तीची पोरगी आहे. आणि तुकोबारायच्या जीवनात एकाच लुगड्यावर संसार करीत होती, तरी पण एवढ्या श्रीमंताची मुलगी इतक्या गरीब नवऱ्याची बायको मालक म्हणत होती. या 2 गोष्टीचा समन्वय आणा, तुमच्या अंतकरणात प्रकाश पडेल. मालक काय ग? ते आवले म्हणायचे. काय ग? आज मामांजींचं श्राद्ध आहे, म्हणजे सासऱ्याचं श्राद्ध आहे. जी हो म्हणे. मी रात्री 550 लोकांना अक्षत देऊन आलो. काय त्यांचा महिमा सांगायला? मी रात्री 550 लोकांना अक्षत देऊन आलो. पितराच्या अक्षदा संध्याकाळीच देतात, आदल्या दिवशी. लग्नाच्या अक्षदा पण आदल्या दिवशी. उद्या जर लग्न जायचं असेल तर संध्याकाळी भावकीला अक्षदा देत असतात. ते उद्या जर लग्न जायचं असेल त्याच्या 3 दिवसांना आधी भावकीच्या घरावर चिमणे हानीत होते. जिंच्या पॅन्टीवाल्यानं काही हो म्हणू नका, फक्त चिमण्या हाणायचं काम जुन्या लोकांना माहित होतं. चुना करायचे, एका बकिटात कालवायचे आणि ते घरी असू नसू चिमणी हाणून जायचे, म्हणजे तुम्हाला आमचं आमंत्रण आहे. ते 5-6 कार्यक्रम असायचे. डोकं धुवायचा कार्यक्रम असायचा, तेल सोड्या वाटायचे, यायचा कार्यक्रम असायचा. अशी बऱ्यापैकी ही जी जुनी 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे लग्न नावाचा संस्कार. ह्याच्यापैकी जी काही कामं केल्या जायची ना, ही यज्ञतुल्य कामं असायची. म्हणजे यज्ञ केल्यावर जे पुण्य प्राप्त होते का ते पुण्य प्राप्त होणारी कामं असायची. बांगड्या द्यायचा कार्यक्रम होता, बांगड्या भरायचा. गरीबाची स्त्री असेल, हातातले काकणं फुटले असतील, भरण्यासाठी पैसे नसतील तर लग्नात बांगड्या भरायची पद्धत होती. 5-5 बांगड्या भरायची पद्धत होती. यज्ञाचं काम आहे. ही नाविन्यपूर्ण कामं होती त्या काळात. ही सगळी कामं बंद पाडली आणि आता डीजे आणली. आता मोठ्याल्यांच्या लग्नामध्ये बायका सुद्धा नाचायला, शेवंतीला बायका सुद्धा नाचायला, ठेके धरू धरू. मला वाटतं ती श्रीमंताची बाई आता त्या तालात लग्नात नाचायली. हे जर लग्न वरून छत्रपतींनी पाहिलं तर त्यांना वाटत असेल माझा महाराष्ट्र कोण्या स्तराला गेलाय. विठाला विठाला जणीचा ग्रुप व्हावा.
एक सुंदरसं गावात एखादं मंदिर जरी मोठं नसेल ते एखाद्याचा वाडा मोठा असावा, त्याच्यामध्ये 10-5 खानाची जोडणी असावा, ती जोडणी स्वतंत्र बायकांचं भजन घर म्हणून व्हावा आणि ते भजन करत असताना उभं राहून हरिपाठ वाचावा, उभं राहून नाचून गाथ्याचं भजन करावा. आया अधिकार पण तुमचा तुमच्यात. विठाला विठाला मालक धनी उद्या मामांजींचं श्राद्ध आहे इथपर्यंत आलतो आणि रात्री हो ग मी रात्री पितरांना अक्षता दिल्या. मालक एक बोलू, आवाज साऊंड सिस्टम छान आहे. आपल्याकडे पितराच्या सामुग्रीसाठी सीधा सामुग्री नाही, पीठ नाही, डाळ नाही, रवा नाही, तांदूळ नाही, काही नाही आपल्याकडे. असं तुकोबारायांनी खाली मान घालून सांगितलं, आवले मी शेतात जातो आणि एक विशिष्ट प्रकारची भाजी घेऊन येतो. ती भाजी एखाद्या वेळेस आत्ताच्या शहरातल्या तरुणाला माहीत नसेल, पण आपण खेड्यातली माणसं आहोत. आपल्याकडं ह्या 1-2 महिने आषाढ आणि श्रावण ह्या 2 महिन्यामध्ये त्या भाजीची फळं करून खात होतो. त्या भाजीचं नाव आहे फांदाची भाजी. डॉक्टर साहेब ती भाजी बाथरूम लागू नये म्हणून खात होते. ती भाजी शिजवल्याच्या नंतर तिच्यातून चिकट द्रव बाहेर पडत होता, म्हणजे संडास लागू नये म्हणून ती भाजी खात होती. अशी भाजी मी टोपलक्षी आणतो, ती आपण मीठ टाकून शिजू आणि पितरांना भाजीच वाढू. परिस्थिती किती नाजूक असेल कल्पना करा. सज्जनो, लक्ष्मीचा मालक ज्या व्यक्तीच्या पत्नीचा पाय धरून काटा काढतोय त्या व्यक्तीची वरची दिसणारी परिस्थिती इतकी नाजूक होती. आणि मग तुकोबाराय शेताच्या दिशेने निघाले. जाता जाता रस्त्यात एक जणाच्या ऊसाची सोंगणी चालू होती. आपण ज्याला ऊसा चुकून बोललो, गव्हाची सोंगणी चालू होती, म्हणजे गहू कापणी चालू होती. आणि ते गहू कापीत असताना मजुरांना तुकोबाराय बोलले आणि त्यांना विचारलं, का हो मी सुद्धा हे काम करू शकतो? तुकोबारायच्या लक्षात आलं, भाजी नेण्यापेक्षा आपण दुपारपर्यंत गहू कापावा आणि आपल्याला 1-2 जर पेंढ्या दिल्या तर ह्या पेंढ्या घरी नेऊन कुटायच्या आणि त्या गव्हाचा सांजा आपण पितरांना करू. हा मानस तुकोबारायच्या अंतःकरणात होता. आणि त्यांनी सांगितलं, काय हरकत नाही, करा सुरुवात गव्हाला. आणि तुकोबारायांनी 11:30, 12, 12:15 पर्यंत ते काम केलं आणि मालकाला हात जोडीत, धनी मालक मी एवढंच करू शकतो, माझ्याकडे पक्ष आहे, माझ्याकडे पित्र आहेत, मला जावं लागतंय. आणि संत महिपती महाराज एका ग्रंथात नमूद करतात, त्यांनी त्या मालकानी तुकोबारायाला गव्हाच्या 3 पेंढ्या दिल्या आणि त्या 3 पेंढ्या घेऊन तुकोबाराय घराच्या दिशेने निघाले. काय त्यांचा महिमा सांगतोय, घराच्या दिशेने निघाले. अहो यांचा महिमा इतका अलौकिक आहे या लोकांचा, कुठली संत घ्या. कारण एका कीर्तनात मी संत सांगू तरी किती शकतो, किती संत सांगणार आहे मी तुम्हाला एका कीर्तनात. असो, रस्त्याने चलता चलता लवकर घरी जावा म्हणून बाजूचा रस्ता सोडून दिला आणि मधल्या रानातनं तुकोबाराय निघाले. पण एका झाडाला मोहळ बसलेलं होतं आणि त्या झाडाखालून गेले आणि त्या झाडाला गव्हाच्या पेंढीच्या समोरच्या दशा असतात ना, कुसळ, हे त्या मोहळाला लागल्याबरोबर मोहळ उठलं आणि ते मोहळ तुकोबारायला चावत होतं. तुकोबारायचं एक मन त्या दुसऱ्या मनाला म्हणत होतं. माणसाला प्रत्येकाला 2 मन आहेत. एखादा म्हणत असेल बाळू महाराजाच्या गोळ्या संपल्यात का नाही, मन 2 कस काय? त्याच्यातला एक साधा पुरावा सांगतो. बाळू महाराज रस्त्याने चालत असताना त्याला 100ची नोट दिसली. नोट कोणाची पडली ही त्याला माहित आहे. मोटरसायकलवरती गेला, आता त्याच्या मागे तर पळता येत नाही नोट घे म्हणायला, पण नोट पडलेली मी पाहिली आणि त्या नोटाच्या काही अंतरावर प्रतिष्ठित 5-6 माणसं उभे होते. नोट घ्यावा वाटायली. एक मन म्हणायले मृदंगाचार्य, एक मन म्हणतंय बाळू घे नोट, पण दुसरं मन म्हणतंय अरे एवढाले पाकिट तुला द्यालेत तरी दुसऱ्याचे पैसे घ्यालास का, हे लोक म्हणते ना. म्हणून लाजून एक मन म्हणत होतं घेऊ नको, आणि एक मन म्हणत होतं काका तो नाही घेतली तर कोणतरी घेणारच. तो जर नाही 100ची नोट घेतली तर कोणीतरी घेणार आहे. तंबाखू खाणाऱ्याला भेटले होते तर तोटात कारखाना चालतंय, पेणाऱ्याला जर भेटली तर ते संध्याकाळीच बायकोला मारते. मग त्याच्यापेक्षा तू घे ना, एक मन म्हणायलंय. पण एक मन म्हणतंय लोक तुला हलकट म्हणतील.
तसं तुकोबारायचं एक मन एका मनाला म्हणत होतं, या गव्हाच्या पेंडीतल्या 10-5 ओंब्या उपसा आणि त्यानं हे मवळ हाना. पण तुकोबारायचं दुसरं मन त्या मनाला म्हणत होतं, आज पक्षाच्या पितराच्या रूपात, माशाच्या रूपात पितर आले असतील. मी आमंत्रण दिले, माझ्याकडे स्वयंपाकासाठी काय नाही, माशाच्या रूपात माझे पितर आली असतील आणि माझ्या रक्ताचं जेवण करून जात असतील. महाराज, या सत्तेवर आरूढ असलेली तुकोबाराय होते, या अवस्थेवर आरूढ असणारी तुकोबाराय होती. काय लीला असेल ती. इकडे भगवंतानी तुकोबारायचं रूप घेतलं आणि तुकोबारायच्या घरी संपूर्ण स्वयंपाकाची सामुग्री नेऊन टाकली, भांडी जमा केली. याच्या पलीकडे सांगतोय, तुकोबारायच्या घरी जी पितरं ठेवली होती त्या पितरांची पाये प्रत्यक्ष पांडुरंगाने धुतली. रूप मात्र तुकोबारायचं होतं. पितरांना गंधाक्षदा प्रत्यक्ष पांडुरंगाने केल्या, पितरांना जेवायला प्रत्यक्ष पांडुरंगाने वाढलं. देव तुकोबारायच्या घरच्या पितरांना जेव घालीत होता. आणि आता एखाद्या माणसाला जर पितर ठेवलं, ते म्हणलं नाही आपली काशी झाली, आपण पितराचं खातच नाही. ज्याच्या संग काशीला गेला त्याचे पैसेच दिले नाही, आणि तो सुद्धा म्हणतो आपण काशीहून आलो तर आपण पितराचं खात नाही. ती लायकीच नाही ना. ती काय लायकी, काय लोक नियम सांगतील. परवाला एक जण म्हणला, तुम्ही अधिक मासात पण दाढी करता का? म्हणलो हो, केसाचा ना अधिक मासाचा काही संबंध नाही. अधिक मास इतका येडपट आहे का केसायला मान्यता द्यायला? ती इतका गदळ आहे का आपले केस पाहायला? एक जण म्हणला, श्रावणात पण दाढी करता का? म्हणलो हो करतो मी. नाही म्हणे, आपण अधिकात दाढी करत नाहीत, आपण श्रावणात करत नाहीत. आणि म्हणलो हो, धाब्यावाल्याचे बिल देत नाहीस. इतका नालायक आहेस ना तू. हो, नियम कोणते ऐकायचे माहिती तुम्हाला? जे ज्ञानोबरायनं सांगितलेत, जे तुकोबारायनं सांगितलेत, जे नामदेवरायनं सांगितलेत, जे चोखोबारायनं सांगितलेत, जे नाथ महाराजांनी सांगितलेत, जे सावता महाराजांनी सांगितलेत, जे रविदास महाराजांनी सांगितलेत, जे शेना महाराजांनी सांगितलेत, जे कबीरांनी सांगितलेत, जे मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाईंनी सांगितलेत, ते नियम वारकऱ्यांनी ऐकायचे. बाबा केहाळकर म्हणायची कोटीची नोट आहे. विठाला विठाला कीर्तन भजन्यांनी, गायकांनी पुरावा दिला की असं समजायचं कीर्तनकार रस्त्यानं चाललाय. हो, कीर्तनकार म्हणजे रेल्वेचं इंजिन असते. रेल्वेचे अपघात शक्यतो डॉक्टर साहेब कमी होतात, कारण ती रस्ता सोडित नाही. कोटी रुपयाची गाडी असू द्या, तिचे अपघात होते, ती सारा रस्ता घेऊन पळतील. ती प्रमाण आलं की असं वाटते आपण चांगलं बोलायलो, आपण रस्त्यानं चाललो, असा त्याचा पुरावा आहे. वा, देव सुद्धा तीच मानायचे. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते. जे आपल्या पोटाकरता भीक मागायले त्या देवाच्या पुढे डोके ठेवायचे नाही. ते देव तुमचं काय भलं करणार आहेत? नाही त्या देवाच्या पुढे वाकायचं. अद्याप नाही. चांगल्यांचं ऐकायचं, चांगल्या देवांच्या पुढं, संतांच्या पुढे डोकं ठेवत जा, कल्याण होईल. संपूर्ण पितर
पितराचा स्वयंपाक झाला. पितर जेवढी आमंत्रित केली ती सगळी आमंत्रित पितर आली. स्वयंपाक भरपूर असल्यामुळं देवानंच एका व्यक्तीचं रूप घेऊन गावात निरोप दिला, या जेवायला. पण तुकोबारायाला ज्यांना अक्षदा दिल्या त्या ती पितर होती. पितराच्या दिवशी चंदन सापडत नव्हतं म्हणून हळकून उगळीत होते, हळकून. आणि पितराचा गंध मोहाच्या पानाच्या द्रोणात असायचा. त्याला द्रोण मोहाच्या पानाचा असतो. का त्या पानात घ्यावा, त्याच्यापैकी कर्मकांडातलं आता ते एवढं किती सांगू मी, गुत थोडं घेतलंय. आजचं काही कीर्तन बी पितराचं नाही ना, ते सांगितलं बी असतं. मोहाच्या पानाच्या द्रोणामध्ये त्याचा तो गंध असावा. चंदन उगळायचे. आता देवानं स्वतः चंदन उगळला असेल, हळकून उगळला असेल, आणि तो गंध तुकोबारायच्या रूपात पितरांनी त्यांचे पाय धुवून, पितरांचे पाय धुवून त्यांना गंध लावला. तर याच्या अगोदर तुकोबारायाकडे हेच पित्र, हीच लोक माऊली 5-4 वेळेस पंढरनाथ बुवा जेवली होती. तुकोबारायांनी त्यांना गंध लावला. पण आज त्या गंधाचा सुगंध त्यांच्या घरी दरवळतो. त्यांच्या घरचे म्हणते कुठला गंध आहे, काय त्या गंधाचा सुगंध आहे, काय त्या गंधाचा सुगंध आहे. आता गव्हाच्या 3 पेंड्या घेऊन खरे तुकोबाराय घरी आले. पेंड्या दारात ठेवल्या, आवाज दिला, आवले जी धनी, जी जी जी, ये ग लवकर. आपण 2 जण मिळून ह्या वंब्या कुटू, याच्यातले गहू उपणू, याला लगेच भरडू, याच्या सांजा कर. सूर्यास्त व्हायचा राहिलाय, सूर्य मावळायच्या अगोदर पितर जेवले पाहिजे, याचा आपण सांजा करू. तुकोबारायच्या पत्नीच्या लक्षात आलं, मागचं आठवायलं का नाही यांना, गरीबी आठवायली का नाही. विचारलं, धनी एक बोलू तुम्हाला, अहो सगळ्या गावरान तुपातल्या पंगती आज पित्र जेवलेत आपल्याकडे, नुसत्या गव्हाचा सांजा कशाला करायचा. वेडे आहेस का, कोण किराणा आणला. तर थोड्या आश्चर्यचकित झाल्यानं सांगितलं, मालक एक बोलू, किराणा तुम्हीच आणला. स्वयंपाकाला मदत करू लागले. भांडे कमी असल्यामुळं काही लोकांकडनं भांडी मागून आणली. स्वतः पितराची पाये तुम्ही धुतली, पितरांना गंध लावला, पितरांना तूप तुम्ही स्वतः रांधलेलं आहे. तुकोबारायांनी तुळशी वृंदावनापासून पाठीमागं आपल्या धर्मपत्नीला दिलं आणि डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, आवले हे तोंडाला अंगाला जे वर्ण आहेत का, तर आता मोळाच्या माशा चावल्यात. जी, मी तुला भाजीची पानं आणायला जातो म्हटलो, त्यावेळेसपासून अमक्या अमक्या व्यक्तीच्या शेतात गहू कापत होतो, त्यांनी 3 पेंड्या दिल्यात, मी आता आलो, तू काय म्हणते. त्यावेळेला गावातली पितर साक्षी करता बोलवली आणि जिजाबाईनं सांगितलं, आमच्या मालकाला सांगा तुम्ही कुठं जेवलात म्हणून. त्या सगळ्या पितरांनी सांगितलं, तुकोबाराय याच्या अगोदर तुम्ही आम्हाला जेवायला बोलवत होता, त्याबद्दल मान्यता आहे. ते आयाई वर्षी तुम्ही बोलवलं, आजचे पदार्थ विशेष होते, आणि आजच्या एका गोष्टीमध्ये एक नाविन्य, आमच्या कपाळाचा जो सुगंध आमच्या घरात दरवळला आहे, तुम्ही गंध कुठून आणला. या म्हणले तुकोबाराय. आणि मग तुळशीपाशी उभं राहून विटेवरच्या मालकाची विनंती केली, देवा अरे थोडासा मुठभर परमार्थ करणारी माणसं श्राद्धाच्या बाबतीत चुकीचं बोलतात, पितराच्या बाबतीत चुकीचं बोलतात, पुण्यतिथीच्या बाबतीत चुकीचं बोलतात, एखाद्या लग्नातलं खात नाहीत, परान्नवर जे असे नाना प्रकारची नाटकं करतात. देवा तू जगाचा बाप असताना माझ्या वडिलांच्या पितृतिथीच्या दिवशी गावातल्या सामान्य माणसाचे पाय धुतोस. देवा तू कुठलं चंदन लावलंस रे, त्यांच्या घरात त्या चंदनाचा सुगंध दरवळतोय. यावं लागतंय परमेश्वर. आणि भगवान प्रगट झाले आणि तुळशी वृंदावनापाशी तुकोबारायच्या सानिध्यात पक्षस्थितीच्या तिची देवले. दृष्टांत संपला. महाराज वैष्णव तो साधू तो संत घरी नसताना त्या संताचं काम जगाचा मालक बाजूला सारतो, ही ताकद त्या संतात आहे. म्हणून पहिल्या कडव्यात
ताकद माझ्या फावलेल्या 15 ते 16 17 मिनिटात एक पुरावा संतांचा देतो. पूर्णविराम. ज्या समाधीपाशी आपण कीर्तन करतो ही अलौकिक लोक आहेत, अवर्णनीय लोक आहेत. यांचा महिमा आपण वर्णन करू शकत नाहीत. एवढी मोठी व्याप्ती या समाधीतल्या लोकांची, या साधू लोकांची आहे. सज्जनो, सूर्याच्या प्रकाशापेक्षा 14 पटीनं प्रकाश या संतांच्या अंगावरच्या कपड्याचा पडतो. एकाची शाटीत पिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. ताकद. त्रेतायुगातला एक प्रसंग आहे सज्जनांनो. या गाद्यांचा अधिकार किती, या आखाड्यांच्या लोकांचा अधिकार किती असतो. काढोनी ढुंगाचे चिरगुट भिरकाविले नभी देख, ते चतुर्दश भास्करा परी लेख तेज कांती. कमरेला गुंडाळलेलं धुडकं या अधिकारी लोकांनी आकाशात फेकलं तर 14 सूर्य इतका प्रकाश पडतो. काय त्यांचा महिमा. या संत लोकांचा जर विचार केला तर देव सुद्धा खाली मान घालतो यांचं हे वैभव पाहत असताना. एक वारकरी पंढरीनाथ बाबा पंढरपूरला गेले. आपणही जातो. खूप गर्दी आहे आता सध्या वारीमध्ये. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात खूप गर्दी असते. माझ्या 27 वाऱ्या झाल्या. भूषण नाही, मी सांगणं सुद्धा पाप आहे. वारीसाठीच आपल्याला जन्माला घातले आणि कशाला ते तोंडानं सांगायचो मी वारी करतो. मी वारी करीत नाही तो महाराजच नाही. वारी न करता जर कीर्तन करीत असेल तर ते समजायचं घुसखोर आपल्यात आलेत. हे आढाव झाड आहेत, खताच्या ढिगलावर उगलेले. वाऱ्या केल्या पाहिजे. वारी फार एक संप्रदायातलं वारी एक फार मोठा अलंकार आहे, फार मोठं रत्न आहे, अनन्य साधारण नाविन्य आहे वारी म्हणजे. आताही लोक वाऱ्या करतात. एखाद्याचं डाळिंबाचं शेत दिसलं, अहो आकलीचे कांदे फुटले, डाळिंब लाल झाल्यावर खावा. काहीतरी निमित्तानं ह्या त्या डाळिंबाच्या शेतात घुसत्यानं ओटीभर डाळिंब आणत्यान, सगळे फोल्डे ढवळेच. म्हणजे त्या शेतकऱ्याचं नुकसान केलं, यायचा काही फायदा नाही. आणि बिना चपलाची वारी चालली, घोरपड चालल्यासारखी झाली नाही. अशी चुकीची कामं करायची नाही. या बा दुसऱ्याचं न विचारता ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात जाणाऱ्यानं खाणं म्हणजे हे माणसं नाहीत समजायचं. हे पशु आहे, ती जनावर आहेत. असल्या वाऱ्या नाही करायच्या. बघा या व्यक्तीची वारी कशी. शेवटचा पुरावा आहे. वारीला गेले ते, आणि वारीला गेल्याच्या नंतर बाजारात रस्त्यानं अशा रस्त्याच्या कडेनं काही वस्तू विकायला होत्या. आता तर लय वस्तू आहेत. कोळपाट आहेत, चाटू आहेत. चाटू कण्या हाटायच्या, पापड्याचा चिक हाटायच्या, आणि नवऱ्याने शहाणकाना केल्यावर पुन्हा त्यानं ठोकायचं. असे लांब दांड्याचा चाटू असतो. काही काही माणसाला पण चाटू म्हणतात बरं. ज्या पाण्यात चाटू झाले ते पाणी पित नसते. चाटूचं तोंड मोठं असते, शेपूट बारीक असते, पाण्यात होत असते चाटू. ते पाणी पिण्यासाठी घातक असतं. काही काही माणसं पण चाटूवानी. त्या बैठकीत ऐकलं की ह्या बैठकीत सांगायचं, त्या बैठकीत ऐकलं की तिथं पेटवायचं, तिथं पेटिलं की इकडं पाणी घेऊन यायचं, इथलं पाणी त्या जाळात टाकायचं, इथून पुन्हा पेट्रोल घ्यायचं पलीकडल्या बैठकीत. असे बैठक हुंगे पण चाटूच असते. असे चाटू जाऊन बी काही उपयोग नसतो. बऱ्यापैकी दुकानं असे. रस्त्यात एक दुकान होतं, त्या दुकानावर एक दगड घेतला इकत, पिशवीत पडशीत तो दगड टाकला आणि देवाच्या दर्शनाकरता गेले. सज्जनांनो, देवाच्या दर्शनाकरता काका ते वारकरी गेल्याच्या नंतर भगवंतानं सांगितलं, या वारकरी या 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 महाराज या या असं शब्द वापरला. आल्याबरोबर प्रसन्नपणाने भगवान हसले. विटेवरचे मालक त्या वारकऱ्याकडे बघून हसले. या 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 वारकरी या, येतो प्रभू या. तशीच ती वारकरी घरी निघली. घरी आल्याच्या नंतर सूर्यास्त व्हायच्या वेळेला घरी आले.
नुकताच सूर्यास्त होऊ लागला. घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर हातपाय धुवून बसले आणि पत्नीला एकांतात सांगितलं, एक बोलू का तुला? याच्या मागच्या 5-25 वाऱ्या झाल्या, पण मी देवाच्या दर्शनाकरता गेल्यावर देव मान वाकवत होता, माझ्या डोळ्यात डोळे घालून बघत नव्हता. माझ्याकडे बघणं लांब सोडून दे, मानच वाकत होती विटेवरच्या मालकाची. आणि आज मला या म्हटले, खुशाल आहेत का म्हटले, माझ्याकडे बघून हसले, प्रत्यक्ष पांडुरंग हसले. याचं काय कारण असेल? बायकोने विचारलं, मालक तुमची पडशी सोडली का? नाही. सकाळी आंघोळ करून पडशी सोडू, लाह्या बुक्याचा प्रसाद मंदिरात ठेवू, मी पडशी बघू का? आदर किती होता बघा. हिम्मत नव्हती मनान पिशवीला हात लावायची. हो, आता तर सगळ्या थैल्या चाफ्याच. हो, थैल्या चाफल्या नाही पाहिजे कोणाच्या. आमचा मित्र माईची हाडं घेऊन काशीला चालला आणि रस्त्यात मुक्काम एका मित्राकडे केला. तर त्याच्या मित्राची बायको थैल्या चापणारी होती. तिनं याची पिशवी पाहिल्या, डब्यात हाडं निघली. डब्यात हाडं निघले, डब्यात. ती म्हणली, बाई यांचा काय हलकट मित्र आहे, हॉटेलमध्ये जेवतो हाडं डब्यात आणि तू. तिनं ते हाडाचा डब्बा नालीत फेकून द्याला. ते काशीला गेलं, तिथं बोंबलत गेलं. सगळे आमचे लोक पुजारी वगैरे सगळे ते होते, त्यानं ते डबा काढायला लावला. डबा रिकामाच. वापस त्याच मित्राची तर मुक्काम. ते म्हणला, झालं काय नाराज? काय नाही म्हणला, ज्या कामासाठी गेलो ते कामच नाही झालं. काय झालं? काय नाही म्हणे, डब्यातले हाडच गायब आहेत. मुक्काम कुठं कुठं केला? म्हणला, पहिला तू यायचे मा बायकुल थैल्या चाफायचा लय ना दे म्हणे. तिला म्हणला, ए ती पिशवी भाई ते आलेत का पुन्हा? काय नालायक तुमचा मित्र, हॉटेलीत खातून हाडं घरी आणि तू. अरे त्याच्या माईचे हाडं होते म्हणला चांडाळणी ते. त्याच्यामुळे अशा कोणाच्या थैल्या चाफा जाऊ नका. मालकाची पडशी विचारलं, मालक सोडू का? पडशी सोडणंच म्हणत होते ना. पडशी सोडायला अभिषेक करायचो, 4 माणसं जीव घालायचं, अशी पद्धत होती आपल्याकडे पूर्वीच्या काळात. सोडू का पडशी? पडशी सोडल्याच्या नंतर त्याच्यात एक दगड निघला. तो दगड होता दाढी करायचा, वस्तारा घासायचा. काय त्यांचा महिमा सांगतोय. तो दगड होता दाढी करायचा, वस्तारा घासायचा. त्या साधूचं नाव होतं सद्गुरु संत शेना महाराज. माऊली त्या शेना महाराजांचा देवपूजेचा मंत्रोच्चार इतका गोड होता की तो मंत्रोच्चार ऐकण्यासाठी विद्वान पंडित त्यांच्या घराच्या बाजूला बसत होते. इतका मंत्रोच्चार होता शेना महाराजांचा. वेदा पुनितो सगर्भे फलितो वयाना सुचारुयो समंगलेश सुमध्या सुजायतो धनं समाधिधनं शर्मण्ये नाम्ने राम भरोसे अधिष्ठितं मासोत्तम मासे अधिक मासे पुण्यफल प्रदायने सर्वस्थितो अन्न सत्रेण भयो यजमानस्तो आनंद भरोसे सकीर्तनो गिरगावकर शर्मण्यो नामने सयसवत विजनंदो नामनिष्ठा भजनानंदयो पंढरीनाथ शर्मण्यो बळगावकर शर्मण्यो मावली शर्मण्यो मृदंगाचार्य नाव माहित नाही तत्रादो शर्मण्यो भवहिते शिक्रियजना सबत्वगन सर्वाया पुरुषा सकामिनी सर्वस्थितो निष्ठा सरदयो सगर्भेषु सपुनितायां ललाट प्रपटले समाधिधनं राम भरोसे शर्मण्यो. गोड गोड माझ्यासारख्या येडपटाचा इतका तर त्याचा किती गोड असेल. पुनित पुनित भयाना मंत्रोच्चारेण भयजनो सुवाणी सगर्भे येन भयोती चक्षुयं जजायते. जी वाणी ऐकल्याच्या नंतर पाषाणाची मूर्ती रडत होती. इतका अधिकार होता शेना महाराजांचा. पत्नीला सांगितलं, मालक हा दगड वस्तारा घासायचा आहे. मग एक सांगा, वस्तारा आपण दाढ्या कटिंग करून मिळालेल्या द्रव्यानं आपला संसार धकवतो, हे त्या दगडाचं आपलं फायदा आहे.
मग हा संसारातली सोय करण्यासाठी दगड आणण्यासाठी गेलतात का वारीला गेलतात? महाराज त्या बाईचा अधिकार बी काय असेल कल्पना करा. पोरानं मंदिरात गेल्यावर चांगला बूट आणला तर पोराची माय म्हणली हे बापाची सोय झाली मई कुठे? पोरानं तिथून पुढं बुटन चपला माईला घेऊच दिल्या नाही बाजारातून. आणि हे म्हातारे झाल्यावर पोरानं ATM फोडलं आणि पोरग मग येरोड्याच्या जलात अडकिलं. आणि त्या गावात मी कीर्तनाला गेलो, मला म्हणली महाराज एकुलतं एक पोरग हो बघा ना ATMच फोडलं. म्हणलं बाई पहिल्यापासून काय करीत होतं? काय नाही, चपला बुट चोरीतच होतं.